नमस्कार. पावसाळा आला की अनेकदा नद्यांना येणारा पूर आठवतो, नाही का? खरं तर भारतात दरवर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती येतात, पण त्यापैकी महापूर ही एक खूपच विनाशकारी आपत्ती आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की भारतात महापूर का येतात, त्याचे परिणाम काय होतात आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो. सुरुवातच एका अशा घटनेने करूया जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. आठवत असेल 2013 मध्ये केदारनाथमध्ये मंदाकिनी नदीला जो महापूर आला होता, त्या पुराने जे रौद्ररूप दाखवलं ना, ते पाहून कळतं की महापुराची ताकद किती प्रचंड असू शकते. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की महापूर म्हणजे नेमकं काय असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा नदी तिची ठरलेली पातळी ओलांडते तेव्हा महापूर येतो. म्हणजे काय तर खूप जास्त पाऊस झाल्यामुळे किंवा अचानक भरपूर बर्फ वितळल्यामुळे नदीत क्षमतेपेक्षा जास्त पाणी येतं आणि मग हे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या सखल भागात पसरतं. याच स्थितीला आपण महापूर म्हणतो. पण मग प्रश्न असा पडतो की असं होतं का? नद्या अचानक आपलं पात्र का सोडून देतात? चला, महापूर येण्यामागची कारणं जरा सविस्तर पाहूया. आता बघा, महापूर येण्याची कारणं ही दोन प्रकारची आहेत. एकीकडे आहेत नैसर्गिक कारणं, जसं की मान्सूनचा जोरदार पाऊस, चक्रीवादळं किंवा ढगफुटी. कधीकधी नदीच्या पात्रात गाळ साचल्यामुळेही तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. तर दुसरीकडे आपल्या म्हणजे मानवाच्या चुकांमुळेही हा धोका खूप वाढतो. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, चुकीच्या पद्धतीने बांधलेली धरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीच्या जागेवर केलेलं अतिक्रमण, या सगळ्या गोष्टी तितक्याच जबाबदार आहेत. बरं, महापुराचा धोका हा काही फक्त 1-2 राज्यांपुरता नाहीये. भारतात कोणते प्रदेश आहेत जिथे पुराचा धोका सगळ्यात जास्त असतो? चला पुढच्या भागात बघूया. इथे पाहिलं तर लक्षात येईल की महापुराचा धोका जवळजवळ संपूर्ण देशभर आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा आणि कोसी नदीमुळे दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. आसाममध्ये तर ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्र रूप सगळ्यांनाच माहीत आहे. इतकंच काय तर गुजरातमध्ये नर्मदा, तापी आणि कर्नाटकात कृष्णा नदीसुद्धा पावसाळ्यात मोठं संकट उभं करते. आणि जेव्हा महापूर येतो ना, तेव्हा तो फक्त पाणी घेऊन येत नाही, तर तो आपल्यासोबत विनाश घेऊन येतो. लोकांची घरदारं, शेतीवाडी सगळं काही क्षणात उद्ध्वस्त होतं. रस्ते, वीज पुरवठा सगळं ठप्प होतं. शेतातली सुपीक माती वाहून जाते आणि साचलेल्या पाण्यामुळे तर रोगराई पसरण्याचा मोठा धोका असतो. याचे परिणाम खूप दुर्गामी असतात. इतकं सगळं ऐकल्यावर मनात येतं की यावर काही उपाय आहे का? आपण या महापुरावर नियंत्रण मिळवू शकतो? तर हो, नक्कीच मिळवू शकतो. त्यासाठी काही उपाययोजना आहेत, त्या पाहूया. महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक व्यवस्थित योजना हवी. सगळ्यात पहिलं म्हणजे नदीच्या दोन्ही काठांवर मजबूत बांध घालणं. त्यानंतर नद्यांवर धरणं बांधून पाण्याचा साठा करणं आणि त्याचा प्रवाह नियंत्रित करणं. लोकांना वेळेवर धोक्याची सूचना मिळावी यासाठी एक यंत्रणा उभी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनीकरण, म्हणजेच जास्तीत जास्त झाडं लावणं. कारण झाडं मातीला धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते. तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. महापुरासारख्या आपत्तीवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण निसर्गाला अधिक समजून घेण्यावर भर दिला पाहिजे की आपल्याकडून ज्या मानवी चुका झाल्या आहेत त्या सुधारण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?